तर नमस्कार मित्रांनो, आता सकाळचे 8 वाजलेत. आता धारा वगैरे झाला आहे, गुरांचा गोठा स्वच्छ झाला आहे आणि इकडं गंगाचं पण शेण काढलं आहे. फक्त आपण खिलेरीचं आणि हिऱ्याचं शेण काढत नाहीत, तर कारण त्यांच्या खाली अगोदरच शेण आहे, तर ते सगळं एकत्र शेण काढायचं आहे. त्याचा आपल्याला बेड लावायचा आहे. गौरंगला त्यांना पण मी खाली आणणार आहे, पण आपण ज्या सिमेंटाच्या कुंड्या मी म्हटलं का ना आपल्याला घ्यायच्या, तर तो माणूस सिमेंटाच्या कुंड्याच बनवत नाही, म्हणजे तो दुसरे सिमेंटचे कामं करत बसला आहे. मग त्या सिमेंटच्या कुंड्या आल्या ना, मग त्या गुरांना आपण खालच्या शेडमध्ये आणू. आणि हे बघा, ही तिकडून झाले, तिची ऐकून आली आणि बराच वेळ झाली इथं गोट्यातच थांबली. तिचं उड्या मारून वगैरे झालं आहे सगळं. आता म्हणजे सुरुवातीच्या 20 मिनटंच उड्या मारते ती, 15-20 मिनटं, त्यानंतर शांत इकडं तिकडे फिरत बसते. आता ह्यांना खायला पण टाकायचं भुस्सा. हिऱ्या 2-3 दिवस झाल्याला पोहायला न्यायचे, पण काय वेळच भेटाना. म्हणजे योग घडा ना, मला वेळ असते तेव्हा मित्राला वेळ नसते, आणि त्याला असतोय तेव्हा मला काम असते, असं झालं. तर आज बघू, जमलं तर आज हिऱ्याला घेऊन जायचं आहे. नंदिनी चल इकडे, चल ये इकडं. ही वासरी थोडं पण ऐकत नाही. नंदिनी, अगं ती बैल मारे ना, तेव्हा घाबरतच नाही ती सर्जाला. चल इकडे ये, इकडे चल नंदिनी, चल इकडे ये ना, चल. तिला वाटतं मला बांधायला नेतोय की काय. चला चला, आपले गावरान गोरे गेले चरायला. हरणी, हिऱ्याचा जोडीदार गेला चरायला त्याच्या आईसोबत. हिरा आणलंय मी इकडं चरायला. हे थांब, एकट्यालाच आणलंय. इथं गवत आहे खायला चांगलं, बांधतो त्याला इथं. हा लागला खायला. आत्ता गवत खायला तोवर खाईन, पण परत एकटा असला ना सारखा ओरडन. थोड्या वेळाने यावं लागेल ह्याची जागा बदलायला परत. तेव्हा तिथं खातोय हिरे आता सध्याला. मित्रांनो, हा गहू आहे ना कंडिशनमध्ये चांगला आहे, पण हा लोळा एवढा अस्ताव्यस्त ना, तर त्याच्यामुळे हा गहू मिशनने काढता येणार नाही, आपल्याला हातानेच काढावं लागेल. आणि हाताने काढायची भरपूर मेहनत आहे ह्याला. कारण की विषय काय होतो, मिशनने नाही काढला परत हाताने गोळा कराय, म्हणजे कापून घ्यायचा, त्याच्या पेंड्या बांधायच्या, त्याच्यानंतर पेंड्या वाळल्यानंतर त्या गोळा करून ठेवायच्या एका जागेवर. म्हणजे कापल्यानंतर एक 3-4 दिवसांनी गोळा करून ठेवायचे, परत त्या मिशनमधून काढायच्या. आणि त्या मिशनमधून काढायला तेवढाच खर्च येतो जेवढा हार्वेस्टरनी काढता येतो. पण आता गहू लोळल्यामुळं हार्वेस्टरनी काढता येणार नाही, कारण की वाळल्यानंतर हा चोपतो ना गहू, तर जास्त जमीन लेवलला जातो. मग त्याच्यामुळे त्या हार्वेस्टरच्या कटरमध्ये हा गहू येतच नाही. तर आपली मेहनत डबल वाढली आहे गव्हाची, हार्वेस्टिंगची मेहनत डबल वाढली. आता सध्याला भेडा झाला आहे गहू. तर मी फोन ठेवतो आणि ह्याच्यातला तुम्हाला एक गहू कसा परिपक्व झाला आहे ते दाखवतो. तर हे बघा, माझ्या हातात हा गहू आहे ना, तर असा गहू झाला आहे सध्याला. म्हणजे पूर्ण परिपक्व नाही झाला, पण 1 महिना वेळ लागेल आणखीन गहू काढायला. 1 महिना नक्कीच लागेल. बनसी गहू लवकर निघाल, पण खपली गव्हाला उशीरच लागेल. तर हे बघा, आता ह्याचं चीक बघायचं ना, तर एकदम मी ह्याला रगडून बघतो, तर बघा असं चीक भरलं आहे ह्याच्यात. म्हणजे चांगला आहे गहू सध्याला, फक्त ह्याला काढायचंच टेन्शन आहे यार. आणि परत हे बघा, इकडचा गहू पलीकडं लोळला आहे आणि काही अलीकडं लोळला. हा इकडं लोळला आहे पश्चिमेकडे, तो पलीकडचा दक्षिणेकडं लोळला आहे. हे बघा, हा इकडं उत्तरेकडे गेला आहे आणि तिथं समोर आहे ना कुठं कुठं पूर्वेकडे गेला आहे. तर असं झालं आहे, तर त्याच्यामुळे हा काढायला पण लय टेन्शन आहे. म्हणजे सगळीकडे एका साईडला लोळला ना, तर आपल्याला व्यवस्थित एका बाजूने काढता येतो, पण हा सगळीकडंच एकमेकात गुंतला आहे गहू, तर त्याच्यामुळं काढायला लय वेळ लागते ह्या गव्हाला. हा आपला डाळिंबातला आंबा आहे, ह्याच्या कैऱ्या आता सध्याला हे बघा अशात चांगल्या मोठं झाली की राव. बघता बघता कैऱ्या हे बघा चांगल्या मोठ्या झालेत राव, आणि लागल्यात पण चांगल्या प्रमाणात. म्हणजे आता जरी असे बारीक बारीक कैऱ्यात ना, तर त्याच्यामुळे पातळ वाटतात, पण मोठ्या झाल्यानंतर ह्याच कैऱ्या दाट वाटतात. फक्त अवकाळी पाऊस येऊ नये. आणि हा बघा आपला आंब्याच्या शेतातला गहू. मी मागच्या वेळेस चक्कर मारायला आलो, मागच्या 2-3 दिवसात, तर हिरवा होता. आता ह्यावेळेस तर लयच वाळून गेलं आहे, असं झालं आहे. ह्याचं पण एक बी मी काढून बघतो की ह्याची बी कशी झाली. ह्याची काढणं सोपं आहे, ह्याची बी काढणं. तर हे बघा, ह्याची बी अशी आहे, जरा पिवळी व्हायला लागली आहे. खपली गव्हाची जास्तच हिरवी आणि ह्याची पिवळी व्हायला लागली. खपली गव्हापेक्षा मागून पेरलाय गहू, पण लवकर काढायला येतोय. ह्याला आणखीन एक पाणी द्यावंच लागेल, कारण की कुठं कुठे हिरवा राहिला आहे ना. पण इथं त्या दिवशी मी बघितलं तर हिरवाच होता, पण आता एकदमच वाळला आहे आणि तिकडं हिरवा आहे. आता आंब्यातलं तुम्हाला हे झाड दाखवतो ह्या गव्हातलं, कारण की त्या दिवशी चिखल होता, इथं आलोच नव्हतो.
तर इथं कशा कैऱ्या झाल्यात तर काय एक कैरी एवढी झाली आहे, दुसरी एवढी झाली आहे आणि ही लहान आहे तिसरी माझ्या बोटाच्या मध्ये ना, तर ही लहान आहे. इकडे एक लहान आहे. अशा कैऱ्या आहेत. हे बघा इकडं हे माझ्या बोटाच्या मध्ये 2-3 लहान. तर ह्याच्यात ही पिवळी आहे ना, तर ही डॅमेज आहे, ही पडूनच जाणार आहे, गळणार आहे थोड्या दिवसांनी. परत इकडे आहे. पण एवढ्या कैऱ्यांचं वजन पण ह्या देठाला सहन होत नाही. ह्या देठाला फक्त 2च कैऱ्या पाहिजेत. ह्या दोन्हीमधली एक आणि ही वरची. हिकडच्या ह्या पण कैऱ्याची गरज नाही, कारण जास्त कैऱ्या झाल्यानंतर पण हा फांडा खाली वागतो, नाही तर हे देठ मोडून जातं. पण बघा ना, मध्ये आबाळ आलं होतं तर त्याच्यामुळं हे बघा हा फांडा आहे ना, तर हा तवराचा ढगळा नाही, ह्याला एक पण कैरी नाही. हा बादच झाला आहे. कारण की हे बघा इथून मी मोडतो ह्याला, तर ह्याला एक पण कैरीच नाही, कुठंच नाही. तर असं होतं. पण हा समोरचा जो ढगळा आहे ना तवराचा, तर ह्याला बारकाल्या 4-5 कैऱ्यात आणि मोठ्या 2 आहेत. ही माझ्या बोटापुढे एक आणि इकडे एक. तर असं आहे. इकडं पण कडीला आहे बघा, इथं ह्या ढगळ्याला कैरी लागलीच नाही, सेटिंगच झाली नाही. असं होतं. जाऊ दे, नॅचरली एवढं काय नाही त्याला. आणि मागून आबाळ पण आलं होतं ना, ह्या पण देठाला ढगळ्याला कैरीच नाही. पण इथं माझ्या बोटाच्या मध्ये 2-3 आहेत, एका जागेवर 2-3 आहेत. मी आता हिऱ्याची जागा बदलायला आलो आहे. माझा आवाज ऐकला की ती इकडंच बघत आहे, कारण एकटा त्याला सोबत कुणी नाही, करमतच नाही. मी आपल्या शेजाऱ्यांशी बोलत आलो होतो, तर ते माझा आवाज ऐकून इकडंच बघत आहे. एकटं बिचारं मगापासून ओरडत आहे. आता त्याची एकदा जागा बदलतो, परत जागा बदलली ना मग परत ते खायला लागेल. हे खाय हिरे, आता जागा बदलली ना, इकडे 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 चांगलं गवतं, ये इकडं. एकटं असलं ना बोर होते. इकडे हिऱ्या, ह्याला आता तहान लागली बरं का. पण ह्याला पाणी डायरेक्ट आता संध्याकाळी येताना दाखवलं होतं हौदावर, पण पाणी पिलं नाही हौदावर तो. मग त्याच्यामुळं आता डायरेक्ट त्याला घरी जातानीच पाणी. त्याला आज पण जमलं नाही बरं का, पोहायला न्यायचं होतं त्याला, पण आज पण जमलं नाही. म्हणजे मला वेळ होता, पण मित्राला वेळ नव्हता आणि एकट्याला काही जावं वाटलं नाही मला, मग त्याच्यामुळं नको. आणि एक दुसरं वासरू सोबत असेल ना, तर तो जरा चलतो पण. आणि मी एकटा म्हणलं ना, नवीन रस्त्याने चलतच नाही, मागे ओढतो. मग त्याच्यामुळं त्याला आज नेलं नाही मी. पण नेऊ एवढ्या हप्त्यात. आता रात्रीची लाईट आहे ना, रात्रीच्या लाईटीत त्याला एकदा पोहून आणायचंच. मित्रांनो, आता मी काटवण्यात आले, तिकडे हार नाहीत बरं का. हे खालच्या शेतातच होते, आम्हाला बघून वर गेलेत. ते काळुट्याचे शिंग दुखत येत काय, लयच मागं करतंय, लयच मागं करून चलतंय. घरी घरी कर मला त्याला मिशननी. चिंच गोडेवर काही म्हणजे. आता आलो गुरांकडे. हे आपली सीता घरी नाही चालली, गुरं इथं शेतात चरत होते, आता नदीकडे चाललेत. सीता नाही, सीतेच्या समोर नदी. मी बसलो इथं चिंचाच्या झाडाखाली. लाली किल्लरी लय मोठं लाकडं, तेवढं लागतोच त्याला, लय पर्शन करते ती. हो, लोहडणं मला लाकडच येतं, लोहडणं नावाच येत नाही ना. ही राणी शुभश्री घरी ठेवायची, इकडंच घे चराला चिंड्याची. हे गौरांग हारनं बघा सगळ्या शेवट्या त्याच्या आईच्या गळ्यात बांधले. त्याला हरण्याला लोणनं नाही घातलं आज. नाही हरण्याला लोंढा कसं काय नाही घातलं, ध्यानच नाही का, पडलं कुठे नाही घालायचं झालाय बरं का. आता खराब झाला गायच्या गळ्यात दाव बांधले चरतोय गाई सोबत. गुराला आता सध्याला काय खायला तुम्हाला सांगतो, असे शेताचे बांधा वगैरे. नदीत आहे खरा चरायला, तेव्हा नदी हिरवी दिसते ना, तेव्हा तिकडे सीता गेली ना, तिकडे हिरवई नदीला, नदीत आहे खायला. राणी खाते लिंबाचा पाला. ही आपली शुभश्री. हे शुभश्री ह्या गाय आल्यात पाण्यावर, नदीत पाणी प्यायला. आणि नदीत हे बघा असं कुठं हिरवं त्यांना खायला आहे. तर ह्याला मोळ म्हणतात, काही मोळ प्रकारचं गवत आहे आणि काही दुसरं एक नाव आहे गवताला, काय माहीत. हे दोघं तिघं पाणी पितात, बगळे बी सोबत असते त्यांना चरायला. आणि लाली वृंदा पितात पाणी. आता नदीला कुठंच पाणी राहिले. हे बघा इथं पाण्याचा ढोव राहिला आहे, पलीकडं परत इकडं एक पाण्याचा ढोव आहे, त्याच्यावर शेवाळ झाले. आणि तिकडं आपल्या शेताच्या बरोबरीने तिथं एक मोठा ढोव आहे, तो आणखीन 2 महिने आटत नाही. 1.5 महिना तरी आटतच नाही, म्हणजे मार्च एंडिंगपर्यंत तरी आटत नाही. खिलरी
लय परेशान झाली होती का गलवाडण्यानी, पण बरी लयच पळती लय पळती. ए गंगा आहे गंगा, तेव्हा गंगा वाळ पण खाते. गंगी मारी ती किलरीला. हे बघा तिकडं काबरीन त्या तिकडं चरतात गौरांग गवळ्या. सीताचं खाऊन झाले, सीता आता घरी जायची वाट बघते, कारण तिचं वासरू घरी आहे ना, तर त्याच्यावर नवीन विलेल्या गाया खाऊन झाले की वासराची वाट बघतात, म्हणजे घरी कधी जाते ती. चला आता हिऱ्याला घेऊन जातो घरी. हिऱ्या बस बस, ए थांब्या चल पुढं हिरे. चला चला हिची आई आली. आज आहे ना सर्जा सारखा आवाज करतोय बरं का. आता बघा एकदा तरी आवाज करीनच, कसा ॲग्रेसिव्ह मूडमध्ये. कारण की त्याची बैलगाडी नेली आज. बैलगाडी इथं असते ना, सर्जाची बैलगाडी घेऊन गेलाय माझा मित्र, त्याच्यामुळं सर्जाला काही दम निघत नाही, त्याची बैलगाडी नेली ती. चला चला गंगा. ए हरण्या थांबितच, ए हरण्या थांब. खिलरी हो खिलरी, आई वरचे बांधू ना. हा हे तर धर येला फी गंगा, ते बाकी जाग हो. ए आई गे खिलरी थांब, नाही तर नेतो मी तिला. ते चला आता बोर चालू करतो. एकाच बटनात झालं बाबा. आता व्होल्टेज लई आहे, तर एकदा पाणी बघतो गळतंय का. इथं थोडंसं लिकेज आहे, तर हे बघा इथं पाणी गळते थोडंसं, तर इथं थोडं लिकेज आहे, तर पाणी वडलं. चला इथनं एक मोसंबी घेतो.